नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नाशिकची कांदा बाजारपेठ शेतकऱ्यांनी आता बंद केलेली आहे। 1 एप्रिलपर्यंत आता नाशिक बाजारपेठ बंद झालेली आहे। ती का बंद झालेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओने बघणार आहोत। तर कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। 1700 रुपयापर्यंत घसरण सोमवारी विविध शेतकऱ्यांसह विविध संघटनेने पदाधिकाऱ्यांना लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव बंद पाडून जलकुंभ चढत आंदोलन केले, परंतु त्याच्यावर काहीही असर झालेला नाही। म्हणून शेतकऱ्यांनी आता 1 एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नाशिक बाजारपेठ बंद केलेली आहे। तर नाशिक सरासरी क्विंटलला 1700 रुपयापर्यंत घसरल्याने सोमवारी विविध शेतकऱ्यांसह विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी लासलगाव बाजारपेठ कांदा लिलाव बंद पाडून जलकुंभावर चढत आंदोलन केले। आंदोलनामुळे 20% निर्यात शुल्क हा सरकारने आकारलेला आहे। कांद्यावर सरकारने 20% शुल्क आकारलेला आहे आणि तो शुल्क हटवण्यासाठी पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। कृषी मंत्री स्वयं सहाय्यता आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनाशी चर्चा केलेली आहे। हे आंदोलन हटवण्यासाठी यांच्याशी चर्चा केलेली आहे। तर बघू शकता की मागील आठवड्यात तुलनेत कांद्याचे दर खूप 400 रुपयांनी घसरलेले आहे। सोमवारी 1900 ते 580 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्यात सरासरी 1700 तर उन्हाळी कांद्याला सरासरी 1800 रुपये दर मिळालेला आहे। 4 ते 5 दिवसापूर्वी हेच दर 2225 ते 2300 रुपये होते। दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांसह प्रहार शक्तीचे जन किसान फोरस, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना आदी संघटना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, लिलाव बंद पाडले। केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करून 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली। तासभर लिलाव बंद केले होते। कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे लक्ष वेधण्यात आलेले आहे। पोलिसांच्या मध्यस्थी आंदोलन जलकुंभावरून खाली उतरले। माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मागणी केली। कांद्याला उत्पादन खर्च आणि नफा गृहीत धरून 2250 रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत ठेवावी। किमान 3000 रुपये भावापर्यंत कोणतेही निर्बंध लादू नये, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। आणि शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे। कांद्याचे जे बाजारपेठ आहे ते नाशिकचे बंद ठेवण्यात आलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।